नमस्कार, मी आकाश जाधव. आज आपण देवगिरी नागरी सहकारी बँक संभाजीनगर ह्याची जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीबद्दल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं ही जाहिरात मी 2-3 दिवसाआधी ज्यावेळेस आली होती त्यावेळेला आपल्या ग्रुपवर टाकली होती, आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली होती. सोबत लिहिलं होतं की ही माहिती सगळी बघून घ्या. मी व्हिडिओ काही बनवणार नाही, पण पुन्हा एकदा मुलांचे फोन येत घेतात की असं वाटतं की व्हिडिओ बनवला असतं बरं झालं असतं, कारण की तोच प्रश्न जो पुन्हा पुन्हा येतो तो प्रश्न आपल्याला आला नसता. तर त्यामुळं आता तो अवॉइड करण्यासाठी आणि आपण आपल्या कामावर फोकस करण्यासाठी मला असं वाटतंय एक 10-15 मिनिटाचा त्याच्यापेक्षाही कमी वेळेचा व्हिडिओ जो आपण सध्याला या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेबद्दल जी ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. ही माहिती पोहोचवत असताना मी याच्या आधी एक व्हिडिओ बनवून अपलोड केलेला आहे, तो म्हणजे उस्मानाबाद जनता नागरी सहकारी बँकेचा. मला फक्त त्याच्यामध्ये एक अपडेट सांगायचं होतं, जे त्याच्यामध्ये माझ्याकडून राहिले सांगायचं. ह्या सगळ्या जनता सहकारी बँकेने किंवा सहकारी बँकेने काय केलेलं एक फेडरेशन केलेली आहे आणि त्या फेडरेशनच्या माध्यमातून ते अप्लाय करून घेत आहेत. तर त्यामुळं सध्याला या फेडरेशनच्या माध्यमातून जर तुम्ही बघितलं तर जी उस्मानाबाद जनता सहकारी बँक आहे ही बघा, द महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड ह्या माध्यमातून ही रिक्रुटमेंट होती आहे. आणि आपण जर बघितलं, जर का यासाठी थर्ड पार्टी ॲज अ नोडल एजन्सी म्हणून घेता येते तर आपण खूप चांगल्या पद्धतीने एक्सपेक्ट करू शकतो की एक्झाम ही ट्रान्सपरंट होईल किंवा सिलेक्शन प्रोसेस ही ट्रान्सपरंट होईल. कारण की यामध्ये जितक्या काही सहकारी बँका आहेत या असलेल्या सहकारी बँकांच्या सगळ्यांच्या ज्या रिक्रुटमेंट आहेत हे या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये दिसत आहेत. तर ही माहिती मला उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या जाहिरातीमध्ये सांगायची होती, पण नंतर ज्यावेळेला मी ॲप्लिकेशन प्रोसेस बघितली तर त्याच्यामध्ये मला असं वाटलं की ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी. सेम अशीच काहीची प्रोसेस जी आहे ती आपण जी आजची रिक्रुटमेंट पाहणार आहोत देवगिरी नागरी सहकारी बँक त्याच्यामध्ये सुद्धा आहे बघा. तर ही जी जाहिरात आहे ही सुद्धा एका नोडल एजन्सीच्या माध्यमातून कंप्लीट होईल. 60 जागा आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा ह्याही बँकेमध्ये आपल्या आतापर्यंत मागच्या 10-12 वर्षामध्ये 100+ विद्यार्थी लागलेले आहेत. नंतर काही कारणामुळे दुसरी संधी मिळाल्यामुळे ते दुसऱ्या बँकेत गेले, पण ह्यातली जी प्रोसेस आहे ही प्रोसेस खूप ट्रान्सपरंट चालते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकेचे कंप्लायन्स खूप स्ट्रिक्ट आहेत. एकदम नागरी सहकारी बँकेसारखे किंवा खूप वेळेस असं वाटतं की सहकारी बँक म्हणजे की घाळ प्रोसेस असेल, तसं नाही. तर यांचे कंप्लायन्सेस त्या म्हणणं, कारण की बिईंग द लोकल इथं त्या लोकल असल्यामुळं किंवा त्यातल्या प्रोसेसबद्दल माहिती, तर बँक जुनीसुद्धा आहे आणि संचालक मंडळ बाकी सगळ्या गोष्टी खूप स्ट्रॉंग आणि चांगल्या पद्धतीने ही बँक जी आहे ती चालते. आता यामध्ये 60 जागा त्यांनी काढलेल्या आहेत. 18 ते एज लिमिट जे ते अप टू 35 पाहिजे आणि कोणत्याही एनी ग्रॅज्युएट त्या एक्झामसाठी अप्लाय करू शकतो. जसं उस्मानाबाद बँकेमध्ये इकडं सुद्धा 15,000 प्रति महिना या पद्धतीने त्यांनी पगार सांगितलेला आहे. ब्रँचेस 11 शाखा ज्या आहेत त्या म्हणजे टोटल 11 शाखा या संभाजीनगर शहरात, 12 शाखा ज्या आहेत ह्या ॲप्रॉक्सिमेट 1-2 पुढं मागं होईल, 12 शाखा संभाजीनगर जिल्ह्यात आणि त्याच्याशिवाय इतरही जिल्ह्यांमध्ये त्यांच्या ज्या आहेत त्या ब्रँचेस आहेत. ते मला असं वाटतं इथे संदीपनं लावला असेल की इतर शहरातल्या ज्या शाखा आहेत त्याच्याबद्दलची पण माहिती. येस, याच्यामध्ये लिहिलेली बघा, संभाजीनगर शहरात 12, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक्स्ट्रा 10, त्यानंतर जालना, शहागड, सेलू, अहमदनगर, हडपसर, कोथरूड, डोंबिवली, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव आणि चिखली अशा पद्धतीने एकूण 33 ब्रँचेस आहेत आणि 33 ब्रँचेससाठी 60 लोक घेतात. म्हणजे मला असं वाटतं एक चांगली रिक्रुटमेंट आहे. जो तुमचा ट्रेनिंग पिरियड आहे त्या काळामध्ये 15,000 रुपये प्रति महिना पगार आहे, जे मला खूप कमी वाटते, पण आता आहे ते आहे. तर ह्या पद्धतीने आणि असे विद्यार्थी भरपूर आहेत ज्यांना इथपर्यंत जॉबची आवश्यकता जे ते आहे. दुसरं, ॲप्लिकेशन प्रोसेस 4 सप्टेंबरपासून ते 18 सप्टेंबरपर्यंत आहे. ऑनलाईन एक्झाम जी ती होणार आहे. ऑनलाईन एक्झाम जी ती सोलापूर बँकेला त्यांनी एक नोडल एजन्सी बनवलेली आहे आणि त्या माध्यमातून रिक्रुटमेंट जे ते करणार आहेत. बाकी ॲप्लिकेशनची प्रोसेस त्यांनी पूर्ण याच्यामध्ये दिलेली आहे की कसा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. पुढे त्याच्यामध्ये फोटो कसा पाहिजे, स्वाक्षरी म्हणजे तुमचं साईन कशी अपलोड करायची आहे, ॲप्लिकेशनची प्रोसेस तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून घ्या. ॲप्लिकेशनची फीस 700 + 18% GST असणार आहे. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा, ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे. आपण जी उस्मानाबादची बघितली ती ऑफलाईन होती, ही परीक्षा ऑनलाईन आणि संभाजीनगर इथे होणार आहे. बाकी ही एक्झामच्या प्रोसेसमध्ये ॲप्लिकेशन कसं आहे मराठीत दिलेलं असल्यामुळं तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने समजून जाईल की ॲप्लिकेशनची प्रोसेस काय आहे ती. ही ॲप्लिकेशनची प्रोसेस पाहिल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये पाहायचं आहे आता की एक्झामची मुलांचं म्हणणं असं की एक्झाम कशी होईल. एक्झामचं वेटेज जसं की उस्मानाबाद बँकेनं 75-25 दिलेलं आहे, यांनी दिलेलं नाही आहे, पण ह्या ज्या बँकेकडे त्यांनी हे काम दिलेलं आहे एक्झाम घेण्याचं ती आहे सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स कोऑपरेटिव्ह असोसिएशन. ह्या एजन्सीकडे त्यांनी हे काम दिलेलं आहे आणि ह्या एजन्सीनं आधी जो पेपर घेतला होता दुसऱ्या बँकेसाठी
त्याची प्रोसेस ही अशी होती, ज्यामध्ये 100 मार्काची परीक्षा आहे. त्यानंतर 50% प्रत्येक विभागात 50% गुण मिळवणे आवश्यक राहील. याचा अर्थ पेपर खूप सोपा असणार आहे. त्यामध्ये गणित आहे 40, रिझनिंग आहे 20, जी के आहे 20, कम्प्युटर आहे 20 आणि इंग्रजी आहे, कम्प्युटर आहे 10 आणि इंग्रजी आहे 10. या पद्धतीनं MCQ फॉर्मॅटमधला हा पेपर जो आहे तो असणार आहे. तर जेही विद्यार्थी त्यातल्या त्यात बाहेरच्या ठिकाणी पण ब्रँचेस आहेत, पण आपण जर बघितलं की 33 पैकी 12 आणि 10 22, तर 2/3 ब्रांचेस ह्या संभाजीनगर शहरात किंवा जिल्ह्यात आहेत. तर या आसपासच्या विसेंडरीमधल्या लोकांना ज्यांना असं वाटतंय की आपण तिथे नोकरी केली पाहिजे, किंवा ज्यांना असं वाटतंय आपण या जिल्ह्यामध्ये नोकरी करत करत आपण बँकिंगची पुढची तयारी केली पाहिजे, अशा विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी आहे. सोबतच पोस्ट करिक्युलरची असल्यामुळं आणि ही सहकारी बँक असल्यामुळं हा अनुभव SBI CBOला चालत नाही. सोबतच ग्रामीण बँकेच्या स्केल 2साठी जर का ऑफिसर लागत असेल तर ही क्लरिकलची पोस्ट आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी अनुभव लागत नाही. पण तुम्हाला तुमचा खर्च काढून जर का तुमची तयारी पुढे कंटिन्यू ठेवायची असेल तर मला असं वाटतं एक चांगली संधी आहे. सोबतच ज्याही विद्यार्थ्यांच्या 2 किंवा 3 वर्षापासून सिलेक्शन झालेले नाहीत आणि त्यांच्या प्री निघत नाही आहेत, अशांना मला असं वाटतं इथपासून जर स्टार्ट केलं आणि हातामध्ये एक जॉब घेतला आणि सोबत आपलं प्रिपरेशन कंटिन्यू केलं तर थोडंसं रिस्कसुद्धा तुम्हाला तुमच्यावर असलेली रिस्क जी आहेत ती मिटिगेट करता येईल किंवा कमी करता येईल. सोबत आपल्या 2 बॅचेस आहेत, एक ऑफलाईन एक ऑनलाईन. ऑफलाईन बॅच आपली 26 ऑगस्टला स्टार्ट झालेली आहे आणि ऑनलाईन बॅच 29 ऑगस्टला स्टार्ट झाली. पुढचे 2-1 आठवडे म्हणजे टोटल चालू झाल्यापासून हे बेसिक चालतं, त्यामुळे तुम्ही अजूनही त्यामध्ये एंट्री घेऊ शकता. ऑफलाईन बॅच आपली ही सकाळी 7 ते 12 आहे. ऑनलाईन बॅच आपली संकल्प 247 ह्या ॲपवर जे ते होत असते. तर नवीन विद्यार्थी जे या एक्झामची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज तुम्हाला पोहोचवायचा आहे. सोबत तुमच्यापैकी असे विद्यार्थी ज्यांचा 2 ते 3 वर्षापासून कसलाही निकाल येत नाही आहे आणि समहाऊ प्रीसुद्धा क्रॅक होत नाही, निकालामध्ये आणि त्यांच्या मार्कामध्ये मोठा गॅप आहे, आणि ज्यांना असं वाटतंय की आपण संभाजीनगर किंवा आसपासच्या एरियामध्ये जालना झाला, बीड झाला, या एरियामध्ये आपण जे ते जॉब केला पाहिजे आणि सोबत आपलं प्रिपरेशन कंटिन्यू ठेवलं पाहिजे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद.